नमस्कार मित्रांनो. आज आपण एक वेगळ्या विषयावरती आज चर्चा करणार आहोत इथे. चर्चेचा विषय हा आहे की सेबीने एक ऑर्डर काढलेली आहे, इंटरिम ऑर्डर, शो कॉज नोटीस. कोणाला काढलेली आहे? अवधूत साठे ट्रेडिंग अकॅडमी. अवधूत साठे ट्रेडिंग अकॅडमी ही वेल नोन इन्व्हेस्टर एज्युकेशनच्या फील्डमध्ये वेल नोन अकॅडमी आहे. जे 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 लोक स्टॉक मार्केटमध्ये किंवा रुची ठेवतात किंवा ॲक्च्युअल ट्रेड करतात, त्यांना कोणत्या ना कोणत्या सोशल मीडियावरती त्यांची ॲडव्हर्टाइजमेंट पाहायला मिळाली असणारच आहे. कारण सर्व सोशल मीडियावरती त्यांची हेवी ॲडव्हर्टाइजमेंट चालूच असतात. ठीक आहे, मेंटरशिपसाठी. ठीक आहे. तर मग सेबीने या पूर्ण अकॅडमीचं ॲनालिसिस केलेलं आहे. काही कंप्लेंट त्यांना मिळाल्या त्याच्यानुसार त्यांनी ॲनालिसिस केलेलं आहे. एक्झॅक्टली या ऑर्डरमध्ये काय आहे हे आज जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करूया. फर्स्टली त्यांनी काय केलं आहे की त्यांनी थ्रू एव्हिडन्स, ठीक आहे, कोणत्या कोणत्या प्रकारचे ते कोर्सेस चालवत होते इन्व्हेस्टर एज्युकेशन्स. ठीक आहे, हा पहिला पॉईंट त्यांनी घेतलेला आहे की ह्या प्रकारचे इन्व्हेस्टर एज्युकेशन कोर्सेस यांनी यांच्या अकॅडमीमध्ये चालू होते. त्यानंतर त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे हा इन्व्हेस्टर एज्युकेशन कॅम्पेनमध्ये कुठे ना कुठेतरी ॲक्च्युअल कॉल रेकमेंडेशन, लाईव्ह मार्केट ट्रेडिंग, देन काय टार्गेट, पर्टिक्युलर स्टॉकचे टार्गेट घेण्यासाठी रेकमेंडेशन, बाय लेवल्स, टार्गेट, स्टॉप लॉसेस, अशा ज्या रिसर्च अनालिस्ट किंवा इन्व्हेस्टमेंट ॲडवायझर्सच्या ॲक्टिव्हिटीज नॉर्मली सेबी रजिस्टर्ड आरे आणि रिसर्च अनालिस्ट करतात, ते कुठे ना कुठेतरी इन्व्हेस्टर एज्युकेशनच्या मार्फत झालेले त्यांना दिसून आलेले आहे. ते प्रूफनुसार ते सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात. ठीक आहे, तर आपण वन बाय वन बघूया की एक्झॅक्टली त्यांनी काय इकडे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. सुरुवातीला त्यांनी सांगितले की कोणत्या कोणत्या एंटिटीज त्याच्यामध्ये इन्वॉल्ड आहेत. तर एक प्रोप्रायटरशिप आहे कंपनी, ते स्वतः आणि त्यांची वाईफ. ठीक आहे, हे त्यांनी अकॅडमीचं स्वरूपमध्ये सांगितलेलं आहे. त्यानंतर ते कंप्लेंटबद्दल बोललेले आहेत. त्याच्यानंतर मग त्यांनी म्हटलं की ह्या प्रकारचे कोर्सेस चालू होते. जसं इंट्रोडक्टरी सेशन म्हणजे काय, सो आपल्याला जे ॲडव्हर्टाइजमेंट दिसतात नॉर्मली, इट इज स्टार्ट विथ आय ओपन वेबिनार. ते 500 रुपयाच्या फीजवरती ते वेबिनार असतात. त्याच्यानंतर फ्लॅगशिप प्रोग्राम होते त्यांच्याकडे 4 प्रकारचे. ते 72,000 चे काहीतरी कॉस्ट आहे. ॲडव्हान्स प्रोग्राम आहे. ठीक आहे, हे पर्टिक्युलर 6,000 क्लास, 17,000, 6,75,000 मेंटरशिपचा प्रोग्राम त्यांचा चालायचा, स्पेशल प्रोग्राम, तो 6,75,000 ह्याचा आहे. त्याच्यानंतर मग हे आरंभ आणि समन्वय असे गायडेड जर्नी प्रोग्राम आहेत. त्याच्याकडे 18 आणि 90,000 अशा त्यांच्या फीज होत्या. ठीक आहे, त्याच्यानंतर हे प्रोग्राम जे चालत होते, ह्या प्रोग्राममध्ये ॲक्च्युली कुठे ना कुठेतरी ते कॉल रेकमेंडेशन देत आहेत किंवा इन्व्हेस्टरला कॉल घ्यायला सांगतात किंवा पर्टिक्युलर स्टॉकचा काय एंट्री असणार आहे, काय टार्गेट असणार आहे, काय स्टॉप लॉस असणार आहे, हे कुठेतरी ना कुठेतरी सांगतायत असं त्यांना सेबीला ह्या पर्टिक्युलर रिपोर्टमधून सांगायचं आहे. आणि हे प्रूफ देऊन, म्हणजे त्या व्हिडिओचे पर्टिक्युलर ट्रान्सक्रिप्ट, स्क्रीनशॉट आणि ट्रान्सक्रिप्ट पूर्ण तो व्हिडिओज आहेत जे त्यांनी इथे पब्लिश करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामध्ये त्यांनी ट्रान्सक्रिप्ट पूर्ण त्यांचं जे भाषण झालेलं आहे किंवा त्यांचे जे ट्रेनिंग झालेलं आहे त्याच्यानं वर्ड टू वर्ड ट्रान्सक्रिप्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे इथे पूर्ण. ठीक आहे, आणि त्यावरती त्यांना प्रत्येक याच्यामध्ये त्यांनी आपलं एक ॲनालिसिस दिलं आहे. त्या ॲनालिसिसमध्ये हे कुठेतरी दिसतं की त्यांनी इन्व्हेस्टमेंट ॲडवायझिंग केलेलं आहे किंवा स्टॉक रेकमेंडेशन केलेलं आहे. ठीक आहे, लाईव्ह मार्केट ट्रेडिंग केलेलं आहे, असं कुठे ना कुठेतरी त्या पूर्ण रिपोर्टमधून दिसलं आहे. ठीक आहे, याच्यामध्ये मेजर पार्ट हाच त्यांनी दाखवलेला आहे की जे व्हिडिओज त्यांना मिळालेले आहेत सेबीला, त्या व्हिडिओजमध्ये काय काय त्यांना आढळलं आहे हे सर्व त्यांनी या इथे डिपिक्ट करण्याचा प्रयत्न केला. ठीक आहे, हा झाला पर्टिक्युलर रिसर्च, त्यांच्या इन्व्हेस्टिगेशनचा भाग. ठीक आहे, ऑफ पर्टिक्युलर व्हिडिओज त्यांना जे प्रूव्ह करायचं होतं की ह्याच्यामध्ये तुम्ही कुठे ना कुठेतरी कॉल रेकमेंडेशन केलं आहे. त्यानंतर दुसरा पार्ट येतो तो रिपोर्टचा, आय थिंक ह्याच्या नंतर तो डायरेक्टली ते हात घालतात तुम्ही कोणत्या प्रकारचे व्हॉट्सअप ग्रुप चालवले. ठीक आहे, त्याच्यामध्ये त्यांनी 2 प्रकारचे व्हॉट्सअप ग्रुप चालवल्याचं आढळून आलं या रिपोर्टनुसार. ठीक आहे, ते पण आपण आता पाहूया.
म्हणजे मेजॉरिटी म्हणजे जवळपास 125 मध्ये 50-60 पेजेस तर फक्त आणि फक्त त्यांचे व्हिडिओमध्ये कसे काय ते इन्वॉल्ड आहेत स्टॉक रेकमेंडेशन हेच ॲनालिसिस करण्यामध्ये त्यांनी 55 पेज सांगितले आहेत. त्यानंतर मग ते कुठे ना कुठेतरी सांगण्याचा प्रयत्न करतात की ह्या प्रकारचे व्हॉट्सअप ग्रुप्स होते जे मेंटरशिप बॅचेस होत्या त्याचे काहीतरी मेंटर बॅच 12-11 अशा प्रकारचे व्हॉट्सअप ग्रुप त्यांनी क्रिएट केले होते. त्याची फीज मेंटरशिप कोर्सची फीज जवळपास 6,75,000 ठीक आहे मेंबर्स पर मेंबरचे होते असं कुठेतरी यांना सांगायचं आहे तिथे ठीक आहे. त्यानंतर त्यांनी अजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे पुढे जाऊन की ते ग्रुपमध्ये कुठल्या प्रकारचे इलिस्ट्रेशन ऑफ स्टॉक ॲडवाइस रेकमेंडेशन प्रोव्हाइडेड बाय अवधूत साठे अकॅडमी कोर्सेस पार्टिसिपेंट्स कोर्स पार्टिसिपेंट इन्व्हेस्टर थ्रू आणि व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून ते सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की त्यांनी कोणत्या प्रकारचे स्टॉक रेकमेंडेशन ह्या पर्टिक्युलर 6,75,000चा जो मेंटरशिप ग्रुप आहे त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारचे इन्व्हेस्टमेंट डायरेक्टली ट्रेडिंग कॉल्स देण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांनी डिपिक्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे याच्यामध्ये. त्यानंतर त्यांनी अजून एक प्रकारचा ग्रुप हायलाईट केला आहे तो म्हणजे प्रायव्हेट ग्रुप म्हणून त्यांनी नामांकित केले होते. एक सेकंड आपण त्यावरती पण जाऊया सो दॅट तुम्हाला एक समजून येईल की पूर्णच्या पूर्ण मॉडल्स ऑफ ट्रेडिंग की एक्झॅक्टली अवधूत साठे अकॅडमी कशा प्रकारे कार्य करत आहे किंवा सेबीला काय त्यामध्ये आढळलं हे त्याच्यावरून दिसून येतं ठीक आहे. त्याच्यानंतर पॉईंट नंबर 19 त्यांनी म्हटलं की ह्याच्यात त्यांना सोडून अजून दुसरे ग्रुप त्यांना आढळलेले आहेत ते वाव या नावाने आहेत ते ठीक आहे. ते त्यांनी प्रत्येक ग्रुपचे नावं देण्याचा प्रयत्न केलेला आहे ठीक आहे. ज्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की ह्या पर्टिक्युलर ह्या व्हॉट्सअप ग्रुपने मेंटरशिप सोडून हे दुसरे प्रकारचे ग्रुप आहेत त्याच्यामध्ये जवळपास किती पार्टिसिपेंट अवेलेबल आहेत 1683 कोर्स पार्टिसिपेंट ठीक आहे यांनी एनरोल केलेलं आहे आणि ह्या पर्टिक्युलर ग्रुपची फीज काय होती 30,000 पर पर्सन ठीक आहे. ह्यूज 1683 गुणिले 30,000 केलं तर मग इट्स अ ह्यूज अमाऊंट ठीक आहे ह्या ग्रुपची जी फीज आहे. याच्यामध्ये पण तेच सांगण्याचा प्रयत्न केला की त्यांनी टार्गेट किंवा स्टॉक रिकमेंडेशन दिलेलं आहे त्याचे पण प्रूफ त्याने हे इथे जोडण्याचा प्रयत्न केलेला आहे ठीक आहे. हे सर्व जे दिलेले आहे ते प्रूफ आहे त्याचे ह्या ग्रुपमध्ये पण ट्रेड रिकमेंडेशन कुठे ना कुठेतरी पास ऑन झालेलं आहे ठीक आहे. त्यानंतर त्यांनी असं म्हणण्याचा प्रयत्न केलेला आहे की कोणत्या प्रकारचे अनालिसिस झाले ट्रेडिंग ॲक्टिव्हिटीज कोर्स अँड पार्टिसिपेंट त्याच्यामध्ये त्यांनी काय म्हटलं आहे की ज्या इन्व्हेस्टरना ह्या वरती दिलेल्या ग्रुपमध्ये इन्व्हेस्टरना जे कॉल्स देण्यात आले की ट्रेडिंग रेकमेंडेशन देण्यात आले त्याच्या बेसिसवरती किती लोकांनी कॉल घेतले ठीक आहे. जसं इथे दाखवले त्यांनी ॲनालिसिस ऑफ ट्रेडिंग ॲक्टिव्हिटीज ऑफ कोर्स पार्टिसिपेंट इन्व्हेस्टर ठीक आहे. त्यांची ट्रेडिंग ॲक्टिव्हिटी त्यांनी मॉनिटर केलेली आहे. ऑफकोर्स त्यांना सर्व जणांचे पॅन कार्ड मिळालेले नाही असं ते म्हणतात पण ज्यांचे पण त्यांना पॅन कार्ड मिळाले त्यांनी ट्रेडिंग ॲक्टिव्हिटीज शोधून काढलेत आणि त्याच्यानुसार त्यांनी प्रत्येक ग्रुपचा नावासहित डेट सहित टायमिंग सहित त्याने किती पार्टिसिपेंटनी कॉल घेतलेले आहेत इथे कुठे ना कुठेतरी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे ठीक आहे. हे पूर्णचे पूर्ण व्हॉट्सअप चार्ट त्याने डिपिक्ट केलेले आहे तिथे आणि त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की हा एक मेन पॉईंट वाटतो थोडासा कारण काय झालं आहे की त्यांनी ट्रेड रेकमेंडेशन जे दिले ग्रुप्सवरती जे ग्रुप्स दिलेले आहेत त्याच्यामध्ये जे ट्रेड रेकमेंडेशन दिलेले आहेत ते पाहिलं आपण त्याच्यानंतर किती जणांनी ते ट्रेड कॉल घेतले ते पण रिपोर्टमध्ये आणि त्याच्यानंतर प्रॉब्लेम असा आहे काही इन्स्टन्सेस त्यांना असे सापडले की त्यांनी ट्रेडिंग कॉल दिले पण त्यांनी स्वतःच्या अकाउंटमध्ये ते घेतलेले नाही म्हणजे त्याने कुठली तरी सिक्युरिटी घ्यायला सांगितली पर्टिक्युलर पण ती सिक्युरिटी त्यांनी स्वतः नाही घेतली असं कुठेतरी सेबीला म्हणण्याचा उद्दिष्ट दिसतं याच्यामध्ये ठीक आहे. त्याचा पण त्यांनी व्हॉट्सअप चॅटच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केला कारण जसं इथं पाहिलं तर बॅचला ह्या पर्टिक्युलर सेलचा एक कॉल दिला होता 4/1/2024 12:25 पण नो ऑर्डर प्लेस बाय द अवधूतसाठी ऑन दिस इन दिस स्क्रिप्ट ॲज पर द डेटा सबमिटेड बाय द सब्जेक्ट म्हणजे काय त्यांनी स्वतः अवधूतसाठीने आपल्या बुक्समध्ये ते पर्टिक्युलर स्टॉक न घेता ओनली रेकमेंडेशन दिलेत आणि फक्त जे ग्रुप पार्टिसिपेंट आहेत त्यांनी माहिती घेतलेली असते हे ते कुठे ना कुठेतरी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे ठीक आहे. त्यानंतर पुढचा पॉईंट येतो तो म्हणजे
की आता जे वरती दिलेले आहेत त्यांचं त्यांनी अनालिसिस केलेलं आहे आणि त्याच्या बेसिसवरती फीज काय कलेक्ट केलेली आहे, ठीक आहे, डिफरंट कोर्समधून ते त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला की जवळपास 631,36,96,917 एवढी फीज वेरियस प्रकार वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रेनिंग प्रोग्राम थ्रू त्यांनी कलेक्ट केलेली आहे. ते कोणत्या टेनरमध्ये 25 जुलै 2015 ते 9 ऑक्टोबर 2025 पर्यंत त्यांनी 601,37,96,917 रुपये कलेक्ट केलेले आहे ट्रेनिंग थ्रू, ठीक आहे. आणि त्यांनी पूर्ण क्लासिफाय केलेलं आहे, क्लासिफिकेशन दिलेलं आहे की कोणत्या कोर्सच्या नावाखाली किती पैसे जमा झालेले आहेत. जवळपास 11 प्रकारचे कोर्स त्यांनी चालवलेले आहेत. 11 प्रकारच्या कोर्समध्ये जवळपास 601,37,96,917 आणि त्याचं पर्टिक्युलर पार्टिसिपेंटची लिस्ट म्हणजे जवळपास 4,10,845 विद्यार्थ्यांना त्यांनी ट्रेनिंग दिलेली आहे. 4,10,845 एवढे विद्यार्थ्यांचं ट्रेनिंग एनरोलमेंट इथे दिसतंय आणि त्याची कलेक्टेड फीज आहे त्याच्यामुळे घेतलेले जे पैसे ते 601,37,96,917, ठीक आहे. त्याच्यानंतर कसं आहे त्यांनी वरती रेकमेंडेशन दिले ग्रुप्सवरती, लोकांनी क्रेडिट्स घेतले आणि त्याच्यानंतर फीज कलेक्ट केलेली असे डिटेल. त्याच्यानंतर मग मेन गोष्ट त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केला, सेबीने दाखवण्याचा प्रयत्न केला आहे तो म्हणजे त्यांच्या स्वतःच्या बुक्समध्ये. म्हणजे काय झालं की ट्रेडिंग अवधूत साठे ह्यांच्या बुक्समध्ये ह्यांनी स्वतः ट्रेड काय घेतले त्यासाठी त्यांनी 2 वर्ष त्यांनी निवडले. ते म्हणजे फायनान्शियल इयर 24-25 आणि करंट फायनान्शियल इयर 25-26, पण ते डेटा आहे 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत, ठीक आहे. त्याची ट्रेडिंग ॲक्टिव्हिटी याच्यामध्ये काय आहे हे त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केला, ठीक आहे. अवधूत साठे म्हणजे जे स्वतः मालक आहेत ते अवधूत साठे, त्यांच्या अकाउंटमध्ये 24-25 ते आता नोव्हेंबरपर्यंत 4,30,88,765 4,30,88,765 एवढा लॉस आहे, ठीक आहे. 4.330 करोड 31 करोड अप्रॉक्स एवढा लॉस त्यांच्या स्वतःच्या अकाउंटमध्ये आहे. दुसरी गोष्ट म्हणजे अवधूत साठे ट्रेडिंग अकॅडमी जी कंपनी आहे त्याच्यामध्ये 1,88,83,888 आणि त्यांच्या ज्या वाईफ आहे त्यांच्या अकाउंटमध्ये काही ट्रेडिंग ॲक्टिव्हिटी नाही रिपोर्ट केली. एकूण मिळून 6,19,72,653 रुपये एवढा लॉस त्यांना ट्रेडिंग करून झालेला आहे फक्त 20 महिन्यामध्ये, ठीक आहे. आता आपण काय पाहिलं वरती जवळपास 601 कोटी त्यांनी 10 वर्षामध्ये कलेक्ट केलेले आहे, ठीक आहे. 2 वर्षामध्ये त्यांच्या स्वतःच्या बुक्समध्ये झालेला जो लॉस आहे तो 6,19,72,653. सेबीला कुठे ना कुठेतरी ह्या पर्टिक्युलर रिपोर्टनुसार असं वाटतंय की कुठे ना कुठेतरी रॉंग रिप्रेझेंटेशन म्हणजे काहीतरी चुकीची माहिती पसरवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यामध्ये असं म्हटलं आहे की तुम्ही जास्त इन्कम कमवण्यासाठी तुम्ही ते FDपेक्षा जास्त इंटरेस्ट ते इन्कम जास्त कमवू शकता असं काहीतरी नॉलेज दाखवून इन्व्हेस्टर एज्युकेशनच्या नावाखाली किंवा इन्व्हेस्टर एज्युकेशन म्हणतात ते ट्रेडिंग कॉल ॲक्च्युली देत आहेत असं त्यांना कुठे ना कुठेतरी ते प्रूव्ह करतं. आणि त्याच्यामध्ये काय होतं की आपण दुसऱ्यांना त्या विद्यार्थ्यांना ट्रेडिंगचं नॉलेज देतो किंवा कॉल घेण्याला प्रवृत्त करतो तर मग ते पण प्रॉफिटेबल आहे ते पुढे त्यांनी सांगितलं, ठीक आहे. त्याच्यामध्ये काय सॅम्पल्स त्यांनी घेतले त्याच्यामध्ये ज्यांचे पॅन कार्ड मिळाले त्यांच्या सॅम्पलनुसार त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला. पण मेन पॉईंट काय आहे की हे जवळपास 6,19,00,000चा लॉस 20 महिन्यामध्ये यांच्या बुक्समध्ये आहे, ठीक आहे. अवधूत साठे अकॅडमीच्या बुक्समध्ये आहे आणि पर्सनल अकाउंट अनालिसिस कोर्स पार्टिसिपेंट. आता ज्यांनी कोर्स हे घेतले, ठीक आहे, त्याचं अनालिसिस कुठे ना कुठेतरी सेबीने केलेलं आहे, ठीक आहे. तर त्याच्यामध्ये काय झालं की सॉरी ते नाही आहे जस्ट मी जे ह्याने ॲडव्हर्टाइजमेंट केलं हे त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केला की लॉस त्यांना झालेला आहे 20 महिन्यामध्ये. त्यानंतर त्यांनी हे दाखवण्याचा प्रयत्न केला सेम याच्यामध्ये त्यांनी ॲडव्हर्टाइजमेंट कशा प्रकारची केली आहे, ठीक आहे. ॲडव्हर्टाइजमेंट कशा प्रकारची केलेली आहे माईट बी ह्याच्यामधली कुठली ना कुठली ॲडव्हर्टाइजमेंट तुमच्या डोळ्यातून गेली असणार आहे, ठीक आहे. तर पहिला पर्सन होता लक्ष्मी श्रीनिवास, ठीक आहे. त्यांनी काय हे केलं 2023 19/10/2023चा अपलोडिंग आहे तो व्हिडिओ, त्याची URL पण दिलेली आहे, ठीक आहे. या व्हिडिओमध्ये काय म्हटलं आहे होम मेकर्स गृहिणीने जवळपास 1 कोटी कमवलेले आहेत बँक निफ्टी ऑप्शन थ्रू आणि ते पण 2.5 वर्षामध्ये, ठीक. हा क्लेम आहे म्हणजे प्रॉफिट 1 कोटी कमवला आहे 2.5 वर्षामध्ये बँक निफ्टी ट्रेड करून. तर सेबीचा रिमार्क काय त्याच्यावरती सेबीने काय अंडरस्टँड केलं त्यांच्या पॅननुसार त्यांचा प्रॉफिट अँड लॉस काढल्याच्या नंतर त्यांना असं आढळून आलं डिसेंबर 2020 ते 2023 जवळपास 3 वर्षाच्या कालावधीमध्ये
त्यांना असं आढळून आलं की जवळपास त्यांना 4.17 लाखाचा फायदा झालेला आहे. फक्त एवढंच रिपोर्ट झालं. कुठेही त्यांना ह्या क्लेमबद्दल कुठेही कन्फर्मेशन मिळालेलं नाही, जे त्या व्हिडिओमध्ये केलेलं आहे. याचा अर्थ काय झाला, तो व्हिडिओ मध्ये फेक क्लेम करण्याचा अर्थ. दुसरी गोष्ट काय, स्मृती आपटे 21चा व्हिडिओ आहे अपलोडिंग 10/10/21. त्याच्यामध्ये त्यांनी काय क्लेम केला होता, एक्स बँकर कन्सिस्टंटली अर्निंग मोर दॅन हर सॅलरी आफ्टर जिओ प्रोग्राम. त्याचा जो जिओ प्रोग्राम आहे त्या प्रोग्राम घेतल्याच्या नंतर ज्या बँकर्स होत्या त्यांचं जेवढं त्यांना सॅलरी होते त्याच्यापेक्षा जास्त ते कमवलेलं आहे. पण ॲक्च्युअल डेटा जो सेबीने रिकवर केलेला आहे त्याच्यामध्ये काय फाउंड झालं, त्यांच्या प्रॉफिट अँड लॉसनुसार असं दिसतं की त्या पिरियडमध्ये स्मृती आपटे यांना ॲक्च्युली लॉस झाला आहे, आणि तो पण आहे 1,38,244. म्हणजे काय, हा पण क्लिप फेल्स आहे. म्हणजे जो जो त्यांनी क्लेम केलेला आहे व्हिडिओमध्ये तो खोटा ठरतो. ते थर्ड, त्यांनी अजून एक ॲडव्हर्टाइजमेंटचं रेफर केलेलं आहे रेहान शेखचं. त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं की जवळपास 2.5 लाखाची बाईक त्यांनी ट्रेडिंग इन्कम थ्रू घेतली आहे. पण ह्या क्लेम्सचं त्यांनी सेबीने असं फोडून काढलं की त्यांनी म्हटलं की ॲक्च्युली त्यांना लॉस झालेला आहे 13,256 रुपयाचा. आता त्यांना 2.5 लाखाची बाईक त्यांनी घेण्याऐवजी त्यांना ॲक्च्युली 13,256 रुपयाचा लॉसच झालेला आहे. त्याच्यानंतर अजून एक गृहस्थांचं हे केलेलं आहे. त्याच्यामध्ये क्लेम होता की 4-5 लाख पर मंथ, जवळपास 43 लाख त्यांनी मे 23 ते 24 कमवलेले, असा क्लेम होता त्या व्हिडिओमध्ये. पण ॲक्च्युअलमध्ये काय झालं, त्यांना जवळपास लॉस झालेला आहे 5,58,444. म्हणजे काय, जे 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 व्हिडिओज त्यांनी फेक क्लेम दिलेले आहेत त्याच्यामध्ये कुठे ना कुठेतरी असं वाटत होतं की सर्व काही चुकीची माहिती दिसून येते. जसं हे पण म्हटलेलं आहे, आपण जर 23/7/2025चा व्हिडिओ आहे याच्यामध्ये पण पाहिलं तर काय क्लेम होतं की त्याच्यामध्ये क्लेम होतं की त्यांनी 2x कॅपिटल केलेलं आहे इन 6 मंथ. ठीक आहे, विच इज नॉट अगेन ट्रू. ठीक आहे, काय म्हणतात ते, त्यांनी ॲक्च्युअल लॉस केलेला आहे 3,05,704 रुपयाचा. ठीक आहे, तर त्यांना सेबीला कुठेतरी असं वाटतं की त्यांनी जे ॲडव्हर्टाइजमेंट केलेले आहेत ते चुकीचे ॲडव्हर्टाइजमेंट आहे. त्याच्यामुळे इट्स नॉट बॅक बाय द ट्रूथ. त्याच्यामध्ये काही तथ्य नसलेले किंवा रिअल ह्याला अनुसरून ह्या ॲडव्हर्टाइजमेंट कुठे ना कुठेतरी नाही आहे असं त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला. ठीक आहे, त्याच्यानंतर मग त्यांनी असं परत अजून एक डिटेलमध्ये जाऊन त्यांनी सांगितलं की ज्या कोर्सेस यांनी घेतले होते इन्व्हेस्टर्सने, त्या कोर्स झाल्याच्या नंतर, ठीक आहे, प्रॉफिट अँड लॉस ऑफ पार्टिसिपेंट आफ्टर कम्प्लिशन ऑफ द कोर्स त्यांचे झाल्याच्या नंतर त्यांनी 6 महिन्याच्या कोर्स संपल्याच्या नंतर 6 महिन्याचा डेटा कुठे ना कुठेतरी काढण्याचा प्रयत्न केला. ठीक आहे, जे ट्रेनिंग घेतलेली इन्व्हेस्टर्स आहेत त्यांचा डेटा कुठे ना कुठेतरी त्यांनी काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे, आणि त्याच्यामध्ये चार्जेस जवळपास त्याची म्हणजे जे मेंटरशिप कोर्सेस त्यांनी चालू केले होते त्याची फीस 6,75,000 होती. त्याच्यामध्ये त्यांनी 2 बॅचेसचा डेटा इथे काढण्याचा प्रयत्न केला आहे. त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं की त्यांचे 311 लोकांचे पॅन नंबर्स त्यांना मिळाले. सॉरी 311 पैकी या 2 बॅचेसमध्ये 311 पार्टिसिपंटपैकी 186 लोकांचे पॅन नंबर्स त्यांना मिळालेले आहेत. म्हणजे 186 लोकांच्या पॅनच्या डेटानुसार त्यांनी कोर्स केल्याच्या नंतर 6 महिन्यामध्ये कोर्स संपल्याच्या नंतर 6 महिन्यामध्ये त्यांचा नेट प्रॉफिट अँड लॉस जवळपास 1,93,03,544 एवढा नेट लॉस 186 लोकांच्या पार्टिसिपेंटचा आहे. म्हणजे कुठे ना कुठे त्यांना असं म्हणायचं आहे की ते ज्यांनी ट्रेनिंग घेतली 5,76,000 रुपये भरून 6,75,000 रुपये भरून, सॉरी मी रॉंग करते, 6,75,000 रुपये भरून ज्यांनी हा कोर्स घेतला आहे त्यापैकी त्यांना ज्यांना 186 लोकांचे त्यांना डेटा पॅन मिळाले, त्या 186 पैकी 186 लोकांचं जर पी एन काढल्याच्या नंतर असं लक्षात आलं की 1,93,03,544.95 एवढा लॉस झालेला आहे या लोकांना. ठीक आहे, तर त्याच्यानंतर मग पुढे त्यांनी रोल ऑफ डायरेक्टरचे रोल्स काय, आय मीन त्याच्यानंतर मग शोपॉज नोटीस म्हटलं की आम्ही का या प्रकारची कारवाई करू नये तुमच्यावरती, अशा प्रकारचं हे कुठे ना कुठेतरी पूर्ण ऑर्डर दिसून येते. ठीक आहे, त्याच्यामध्ये पण 186चं पण क्लासिफिकेशन त्यांनी दिलेलं आहे. इट इज ऑब्झर्व्ड दॅट 65% ऑफ द पोल पार्टिसिपेंट इन्व्हेस्टर whose profit and loss were examined
ठीक आहे. 121 आउट ऑफ 186 इन्कम लॉसेस, म्हणजे जवळपास 180 पैकी 120 लोकांनी ते लॉसेस केले ड्युरिंग द 6 मंथ पिरियड आफ्टर कम्प्लिशन ऑफ दिस कोर्स. ठीक आहे. 6 महिन्याच्या नंतर कोर्स संपला तर 6 महिन्याच्या आतमध्ये जवळपास 65% लोकांनी लॉसेस केले आहे. ठीक आहे. लॉस तिकडे वरती दिलेली आहे तिथे. आणि त्यांनी पुढे असं म्हणण्याचा प्रयत्न केला की हे कॉन्ट्रडिक्ट करतं जनरल मेसेज जो ॲडव्हर्टाइजमेंट थ्रू त्यांनी पास ऑन करण्याचा प्रयत्न केला, या कुठे ना कुठेतरी कॉन्ट्रडिक्ट करतं ते सुपर नॉर्मल प्रॉफिट मिळतात म्हणून. तर त्यामुळे या फेल्स क्लेमवरती त्यांचा हा पूर्णच्या पूर्ण रिपोर्ट आहे. आता पाहूया पुढे काय होतं ते. ठीक आहे. जर आपल्यापैकी कोणी उर्दूसाठी अकॅडमीमध्ये कोणताही प्रकारचा कोर्स केला असेल तर आपला अनुभव असेल कोणताही चांगला असेल वाईट असेल काही असेल, आणि जर तुम्हाला शेअर करण्याची इच्छा असेल तर तुम्ही नक्कीच कमेंटमध्ये शेअर करा. ठीक आहे. आपल्या मराठी माणसामध्ये कोणाला वाटत असेल की आम्ही कुठे ना कुठेतरी फायदा घेतला किंवा चांगले कमेंट्स असतील, ठीक आहे, चांगले कमेंट्स असतील वाईट कमेंट्स असतील जे पण असतील ते जरा पोस्ट करा, सो दॅट ना सर्वांना समजेल एक्झॅक्टली की हे पर्टिक्युलर उर्दूसाठी अकॅडमी ट्रेनिंग अकॅडमी इज हेल्पफुल आहे की नाही.